Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navin World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So वाजले आहेत सकाळचे 6:30. रेडी झालो आहे 24 आवर्स ड्युटीला आणि ॲज युजल आमची नॉर्मल रुटीन चालू झाली आहे. रचना आहे किचनमध्ये. गुड मॉर्निंग. सो आज काय स्पेशल? कोबीची भाजी आणि मूग. आजीला अभ्यास शिकवते. आजीला दाखवते का हे तू केलं ते. आजीला शिकव. त्याच्याने कुठे करते. ऐसे अलग अलग आता है. बघ टीचर काल किती मस्ती केली तू. केलीस की नाही. केलीस की नाही बोल. हा तिने टीचरचं नाव घेतलं तर पळत होती. अरे दीदी झाली लग्नाला. तू कुठे चालली. सो तुम्ही पाहिलंच की अनु आलेली. सो नायसा लगेच उड्या मारायला लागले आणि आता मग नायसा अनु बरोबर तिकडे गेली आहे वहिनींकडे. तिला मी आता जस्ट सोडून आली आणि आता जेवायला मी आणि आईच आहोत. आज जेवायला आहे ताक, ज्वारीची भाकरी, हे आहेत गवारीच्या शेंगा ज्या एकदम अशा सुकवल्या आहेत, त्याला मस्त मीठ मसाला लावला आहे, कोबीची भाजी, मुगाची भाजी आणि मूग डाळीचं वरण. सो हे आहे आजचं जेवण. दाखव बेबी. बेबी दाखव. काय कर दाखव. दाखव. वाह प्रिटी प्रिटी. अच्छा होईल ना निष्मा. घेऊन बसली. बोल आता. बोल 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 बोल. सो वाजले आहेत संध्याकाळचे 7. नायसा मॅडम आत्ता झोपल्या काही वेळापूर्वी. वहिनींकडे गेलेली. तुम्ही तिची मस्ती पाहिली. किती सुंदर मेहंदी काढलेली आहे तिच्या हातावर. सो ग्रीष्माने मेहंदी काढली. आता ग्रीष्मा कोण आहे. सो वहिनींची जी बहीण आहे, मोठी बहीण, त्यांची मुलगी, त्यांना तुम्ही खूप कमी वेळा ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे. वहिनी ना अजून 3 बहिणी आहेत. ह्या टोटल 4 आहेत. त्यातले वहिनी आणि त्यांची दुसरी जी बहीण म्हणजे पलकची आई, त्या इथे राहतात दोघी आणि बाकीच्या 2 आहेत त्या पुण्यात असतात. सो त्यांच्याकडे लग्न आहे म्हणून त्या इथे आलेल्या आहेत. आणि ग्रीष्मा सुद्धा 10th होती. थोड्याच वेळानंतर तुमची भेट होईलच, कारण मी त्यांना असंच थोडंसं बाहेर घेऊन जाणार आहे. सो सकाळपासून ॲसच काही मी शूट केलेलं नाही आहे, कारण मी सुद्धा बाकीच्या माझ्या कामात बिझी होती. आणि नायसा आता झोपली म्हणून मग मला थोडंसं आम्ही लेट निघणार. मी आणि नायसा रेडी झालो. नायसा जे आहे फुल झोपेत नायसा. सो आम्ही आता चाललो खारघरला थोडी स्ट्रीट शॉपिंग करायला.
ए थांब, तो दादा आहे बघू, त्याला खाली वरती जायचं. सो आम्ही आलो लिटिल वर्ल्ड मॉल मध्ये आफ्टर अ लॉंग टाइम ना अन्नू. पुराणा खारघर मधला. बट बघ इथे इथे आपल्याला सेल मधल्या गोष्टी मिळतात युजली. कुठे स्टेप 1? अबे इथे पण होता एक. पेन्सिल हिल पाहिजे, दाखव. आमच्या अन्नूला पेन्सिल हिल पाहिजे. ऑलरेडी एवढी आहे तुझी. दाखव काय होतं असं. मला पण नाही येणार एवढं. हे आहे, हे असं जे दिसतंय ते इथे कसं मिळेल बाबू तुला? हा पण तू एवढे हाय ठेवलेत की इथे मिळायला पाहिजे. आणि ही आहे ग्रीष्मा, जी अन्नू एवढीच आहे. अन्नूच्या मावशी मुलगी एवढीशी होती तेव्हा आम्ही तुला पाहिलेला. आता खूप सुंदर झाली आहेस तू, सुंदर दिसते. दिसले का ते? बघ समोरच आहेत. खुश बघ. चप्पल इथे छान आहेत पेलेस मध्ये, पण पेलेस नाव ठेवलं पण एवढे कॉस्टली गोष्टी आहेत. पेमोर झालेले. पण आफ्टर हे बघ किती खूप छान आहे. पण तुला कलर कोणताही चालेल. असं कसं दिसतंय का? अगो बाई थांबा, मी कॉल करते तुम्हाला. छान वाटते यार, खूप क्यूट आहे का अन्नू? थँक्यू. आता ग्रीष्मासाठी तू चूज कर, ती काय चूज नाही करत आहे म्हणून. सो हे आहे इन ऑर्बिट. हे कोणतं आहे रे? लिटिल वर्ल्ड, सॉरी खारघर लिटिल वर्ल्ड मध्ये, जिथे पेलेस म्हणून एक स्टोर आहे जिथे बाकीचे खूप कॉस्टली आहेत शूज. पण हे आम्हाला डिस्काउंट कॉस्ट कमी आले. नाईस, बट दिस इज नाईस. 2000 से 1200. आता परफेक्ट आहे. यू सो हॅपी. ओ माय गॉड. सो अन्नू आता ट्रान्सफर होऊन इथे आलेली आहे. पण काय कॉस्ट आहे याची? भैया क्या कॉस्ट है इसका? ही आवडली बाबू तुला गोल्डन. दूसरा कलर नहीं है उसमें भैया? दूसरा कलर. वाव नाइस. अशी दाखव, अशी फी कूल. कितीला आहे ती? ती कितीला होती? 449. एवढं कमी कॉस्टला आहे? मस्त मिळाली मग. इसमें डिस्काउंट नहीं है. 1600 क्या है? क्या आली रे बाबू, आली 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 आली. इनके साइज का नहीं है क्या आपके पास? इनके साइज का वही उतने ही है और नहीं है. किधर है? और ये इनका भी वो भी किधर है? खुश आहे. वहिनीने सांगितलं ह्यांना फुटवेअर घेण्यासाठी ह्यांच्याकडे लग्न आहे. हॅपी. तिचं वेगळंच हॅपी आहे, कारण तिला कसं हवं होतं तसं तिला मिळाले. आणि आमच्या घरी मुलं गाडी कुठे चालले काय माहिती बाबा घालून. दादा ह्याला वेगळी बॅग द्या. ती त्या बॅग वरनं भांडे जरा चांगली बॉक्स घेऊन जा हातात. बॅग दे मग. छोटी असेल कधी चालेल. स्पेशल तुला फटके देते. नाही सा फटाफट तुला बघ. आरू तुला का पाहिजे? तुला दोघींना काय हवायचं घ्या. हा घे मला. त्याचं नको. ते माझ्याकडे हातात द्यायचं. बिल करायचं. ती पिशवी दे माझ्या. ती पिशवी माझ्या हातात दे. काही नोट्स. अरे शी वॉन्ट देन टेक इट ना. कॅनव्हास पे करेगी ना तू. हे बघ ह्याच्यावर ऑलरेडी ड्रॉ केलेलं आहे. त्याला फक्त कलर करायचं. तू मग एक ठेवते ते मी घेणार नाही. सगळं युजलेस आहे. वेस्ट आहे. बघ दीदीला विचार तिने कधी यूज केलंय का. एक हवा हा सर्वात डिफिकल्ट आहे.
आहे. आम्ही आलो खारघर हिरानंदानी इथे. खूप लोक मला विचारतात हिरानंदानी एक्झॅक्टली कुठे आहे. सो हे खारघरमध्ये आहे, स्टेशनपासून जवळ आहे आणि मुलींची शॉपिंगसाठी बेस्ट आहे. वही है ना वेस्टर्न आउटफिट. सो खारघर हिरानंदानीला वेस्टर्न आउटफिट हा स्टोर आहे जिथे मी तिथेच शॉपिंग करते. मी अशी पास होत होती, त्यांनी मला हाक मारली. आज बिल्कुल प्लान नहीं था मेरा आने का, पर आपने बुलाया इसलिए मैं आया. उनके लिए अच्छे अच्छे क्रॉप टॉप निकालिए. हे छान आहे ना. बघ तुला कोणता आवडला नाही ना बोलायचं, मी देते है ना. इनके साइज का कुछ नहीं होगा ना आपके पास? ये तो छोटी है इनके साइज का आपके पास? कहा आवडला? हा आवडला. ये रख दो. एक क्या ले लो ना, ये भी बेहतर है. एक पे एक फ्री देते हो तो दो. इनके साइज का भी दे दो अभी. तिच्यासाठी पण चूज करे बाळा. थँक्यू सो मच. सो आम्ही फुल ऑन शॉपिंग केलेली आहे यांच्याकडे. नक्की या तुम्ही हिरानंदानी. हां ऐका. चल थँक्यू सो मच भैया. आमची आता मस्त पेट पूजा सुद्धा झालेली आहे. त्याची आपल्याला इकडे आहे का तिकडे? इकडे आणि इकडे का पनवेल? इथे पॅनकेक इथे आहेत. सो आता आम्ही चालू आहोत पॅनकेक खायला. कशी झाली शॉपिंग? कसं झालं फूड? हा असं काही नाहीये, अनएक्सपेक्टेड होतं ना, पण मजा आली ना पण शॉपिंग करायला. घे घे. किती कलेक्शन आहे आणि त्यांच्याकडे. सेक्सी सेक्सी. अनुला जसे की आवडतात तसेच कपडे होते तिथे. आणि ग्रीष्मा नुसती लाचते. हा मग ग्रीष्माला हिने विचारले फटाफट चूज केलं. आणि आमच्या हिला, छोटी हिला आणि हिला कपडेच नाहीये त्यांच्याकडे. इट्स ओके, तुम्ही आता मोठं झाल्यावर. खालचं नाही. आणि ह्या दोघींना बघ कोण शेअर करेल. ती बघ तिचं तोंड बघ. ब्लूबेरी आहे ना तो. ब्लूबेरी आहे. ती बघ ती नाही सर. हा चॉकलेट वाला हाफ दे. ते पण कडू असेल बाळा. डार्क चॉकलेट आहे. कडू आहे हो ना. दीदीला दे. हे घे ना. ती पॅनकेक खायला आली फक्त. दोघी सेमच दिसतात मला. वाजले आहेत आता 12:30. आम्हाला घरी येता 12 वाजले. बट मजा आली. मुलींबरोबर शॉपिंगला गेलेलो आणि छान वाटलं. सो बेसिकली जसं की मी मगाशी सांगितलं, वहिनींकडे लग्न आहे, म्हणजे वहिनींच्या भावाचं लग्न आहे. त्यासाठी अन्नू आणि आरूला शूज हवे होते. सो त्याने इथे सगळीकडे पाहिले पण त्यांना नाही मिळाले. आणि तसंही मुलींना मी बाहेर घेऊन जाणारच होती कारण ग्रीष्मा सुद्धा आलेली आहे. फुटवेअर अन्नूनी जे घेतले एवढे सुंदर आणि इव्हन ग्रीष्माला सुद्धा छान मिळाले. आरूला नाही मिळाले. मापाचं तिथे काहीच नव्हतं.
मग आम्ही गेलो हिरानंदानी, विच इज अमेझिंग प्लेस फॉर शॉपिंग. मुली गेल्यानंतर तिथे मॅड होतात. आणि माझं एक ठरलेलं आहे शॉप, जसं की मी तुम्हाला सांगितलं, तिथे मेन्शन सुद्धा. सो खूप लोकांनी मला विचारलं आहे की मी एक्झॅक्टली हिरानंदानीला कुठे घेते. सो हा आहे तो स्टोर, शॉप नंबर 25 हे हा ॲड्रेस आहे. आणि मी हे 3 घेतलेत. समर कलेक्शन खूप छान आलेलं आहे त्यांच्याकडे. सो यू कॅन गो. सो 500 पण नाही, 400 स्टार्ट होतं ते टिल 850 950 जसं तुम्हाला हवं आहे तसं. आणि अन्नू आणि ग्रीष्मा जसं की तुम्ही त्यांना पाहिलंच, ते आता मुली कशा आता क्रॉप टॉप वगैरे घालतात आणि ते छान सुद्धा वाटतं, बारीक आहेत ना ते, म्हणून मस्त वाटतं. आणि मला असं वाटलं की ह्या दोघींना सुद्धा घ्यायला पाहिजे, म्हणून त्या दोघींची मस्त शॉपिंग झाली. तर एवढे दोघी खुश झाल्या ना. एक तर पहिले खूप हेजिटेट करत होते, घेऊ का नको असं झालेलं त्यांचं. मग मी त्या दादांनी सांगितलं की ह्यांना दाखवा असे फटाफट, त्यांना नक्कीच आवडतील. आणि कसं ते बॉडी हगिंगवाले वगैरे खूप छान वाटतात त्यांना. सो खूप मस्त शॉपिंग झाली त्यांची पण. जास्त ते दाखवता नाही आलं की एक्झॅक्टली काय काय घेतलं आहे. पण जेव्हा पण अनु घालेल आणि जर ते व्लॉगमध्ये आली तर मी नक्कीच सांगेल, मेन्शन करेल. पण तुम्ही विजिट करा. खूप त्याने मला हे पण सांगितलं की मी जेव्हापासून त्यांना हे म्हणजे व्लॉगमध्ये दाखवलं आहे तेव्हापासून त्यांना खूप छान रिस्पॉन्स सुद्धा आला आहे. खूप लोकांनी तिथे व्हिजिट केलं आणि खूप लोकांना त्यांचं कलेक्शन आवडलेलं आहे. दरवेळेस काही ना काहीतरी नवीन कलेक्शन येत असतं. युजली आम्ही बँड्राला वगैरे आधी जायचो, पण आता मी आणि फाल्गुनी वी प्रिफर की बिफोर गोईंग टू एनी टूर किंवा ट्रिप आम्ही पहिले सर्वात आधी खारघरलाच जातो. इझी पडतं आम्हाला, 15 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे आणि छान आहे. जर इन केस तुम्ही खूप लांब वगैरे कोण राहत असाल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कदाचित त्यांचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे आणि व्हॉट्सअपवर सुद्धा त्यांचा ग्रुप आहे. सो इन केस तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्हाला समजेल, म्हणजे तुम्ही त्यांना तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आजचा दिवस खूप छान गेला. कधी काही गोष्टी आपण प्लॅन नाही करत ना आणि फ्लोमध्ये जातो ना तर अजून छान वाटतं. सो संध्याकाळ ही प्लॅन नव्हती, ही एकदम अचानक प्लॅन झाली. सकाळी ग्रीष्मा जेव्हा आली, अन्वेषा आणि ग्रीष्मा नायसाला सोडायला आले संध्याकाळी, तेव्हा मला कळलं की ग्रीष्मा सुद्धा आली आहे. आणि सडन प्लॅन झाला की चला ह्यांना बाहेर घेऊन जाऊ. आणि मजा आली, खूप मजा आली. आम्ही मस्त तिकडचं ते स्ट्रीट फूड सुद्धा खाल्लं, नूडल्स वगैरे. आणि मग त्यानंतर पॅनकेक खाल्लं. आणि नायसा मॅडम ऑफकोर्स बाहेर काहीच खाल्लं नाहीये, तिने फक्त पॅनकेक खाल्लं. आता जेवायला बसले, वरण भातवाली आहे मुलगी आमची. सो आता बाहेर जेवायला बसली आहे. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. आय नो मी तुम्हाला आम्ही काय शॉपिंग केली ती दाखवली नाहीये, बट कमिंग ब्लॉग्समध्ये नक्कीच तुम्हाला मी दाखवेल. बट दिस इज वन प्लेस जिथे तुम्ही शॉप करू शकतात. आरूच्या वयाचा तिथे काहीच नाही मिळालं आम्हाला. सो आराध्या इज 10 year old. तुम्हाला जे मुली 14-15 इयर्सपासून आहेत ना त्यांना तिकडे इझिली मिळून जाईल. सो चला मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल अँड बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.